हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर कॅप्शन पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे. तर मग आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 7 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करायचे याविषयी मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. आता आपल्याला 11 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं पारायण होऊ शकत नाही, त्यामुळे 7 दिवसाचं पारायण आपण नक्कीच करावे. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण पूजेची मांडणी आणि स्वामीची सेवा कशी करायची तर ते पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्याने आपल्या आयुष्यातील जीवनातील संकटाशी मात कशी करायची यासाठी आपल्याला बरेचसे शक्ती भेटते, जीवनामध्ये बरेचशी पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते. आणि महत्त्वाचं म्हणजे याच काळात का करावी. बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की आम्ही तर नेहमीच स्वामीचरित्र करतो किंवा गुरुचरित्र वाचतो, पण या काळात गुरुचरित्र करण्याचे नेमके फायदे काय किंवा नेमकं का करावं. तर या काळामध्ये गुरुपौर्णिमा जवळ येत आहे म्हणून हा काळ खूप प्रभावी असतो आणि सक्रिय सुद्धा मानला जातो. म्हणून आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी या स्वामींच्या सेवा किंवा ही सेवा नक्कीच करावी, या सेवा नक्कीच केल्या पाहिजेत. या काळामध्ये खूप जास्त प्रभावी असल्यामुळे, सक्रिय असल्यामुळे आपली जी काही इच्छापूर्ती आहे ती लगेच पूर्ण होते. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमा ही गुरुसाठी असते, त्यामुळे आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या अगोदर हे व्रत नक्कीच करावे. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मुळात खूप जास्त आपण रेग्युलर वाचलं तरीही चालतो, खूप पवित्र, छान. आणि तो ग्रंथ आपण आत्मसात केल्याने किंवा पठण केल्याने आपल्या जीवनातील अर्धे निम्मे संकट तर असेच जातात. म्हणून आपण हा ग्रंथ नक्कीच पठण केला पाहिजे. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठले नियम पाळले पाहिजेत. आपण पारायण तर नेहमीच करतो, बरेच जण पारायण करतात, सारखं मी पारायण करतो, हे करतो, पण आपल्याकडून काही गोष्टी होतात, चुका होतात. तर त्या चुका कोणत्या चुका नाही व्हाव्या, तर हे आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. मी तुमच्यासोबत शेअर करते की आपण गुरुचरित्र पारायण करतेवेळी कुठल्या चुका न केल्या पाहिजे आणि कुठले नियम पाळले पाहिजे. तुमच्यासुद्धा लक्षात येईल की गडे आपण पारायण करतो आणि आपल्याकडून कुठं ना कुठं का होईना ती चूक झाली असेल ना, आणि आपण ती चूक सुधारायला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर मी तुमच्यासोबत शेअर करते की ही पूजा करायची कशी किंवा पूजेची मांडणी वगैरे कशी करायची. तर श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण आपल्याला 7 दिवसाचं करायचं आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला घराची स्वच्छता, क्लिनिंग करायची आहे. आणि स्वामींचं चरित्र सारामृत असो किंवा कुठलाही उपवास, पूजा, सण असो, आपल्याला सगळ्यात अगोदर घराची क्लिनिंग करायची आहे. पूर्ण घर, उंबरटा वगैरे स्वच्छ करायचा आहे. आणि नंतर यातली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आसन आणि दिशा. आपल्याला छान स्वच्छ आसन घ्यायचं आहे, दिशासुद्धा आपल्याला योग्य घ्यायची आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की कुठल्या दिशेला बसलं पाहिजे, तर ते सुद्धा तुम्ही चेक करा. तर अशा पद्धतीने आपल्याला आसन, दिशाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर मग पूजेला सुरुवात कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची, असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर काही असं अवघड नाही आहे. आपण आपल्या देवघरातल्या साईडच्या कोपऱ्यात सुद्धा पूजेची मांडणी करू शकतो, जेणेकरून तिथे कोणी जाणार नाही किंवा काहीसुद्धा होणार नाही. म्हणून आपल्याला एक लाल कलरची चुनरी किंवा वस्त्र खाली अंथरून घ्यायचे. नंतर त्यावर त्रिमूर्तीची फ्रेम ठेवायची किंवा तुमच्याकडे मोठा फोटो असेल तर ते सुद्धा ठेवू शकतात. एक छोटासा पाट ठेवून घ्यायचा आहे. आणि पूजेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला निरंजन लावून घ्यायचं आहे. जसं की मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठलीही पूजा करायची म्हणल्यावर अगोदर निरंजनाची पूजा करायची. निरंजनाला हळदी कुंकुम वाहून खाली थोड्याशा अक्षदा टाकून निरंजन लावून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला फक्त निरंजन लावूनच नाही तर धूप लावून सुद्धा पूजा करायची आहे. स्वामींना धूप खूप जास्त आवडतो, तसंच धूप लावल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते आणि आपल्या घरात खूप छान प्रसन्नता वाटते. म्हणून आपण धूप लावला पाहिजे. आणि नंतर आपल्याला स्वामींना पंचामृताने आणि जलाने अभिषेक घालायचा आहे.
तर अशा पद्धतीने काहीशी आपल्याला स्वामींची पूजा करून घ्यायची आहे. आपण हवं तर 7 दिवस सुद्धा पंचामृताने स्वामींना अभिषेक घालू शकतो. आणि जर तुमच्याकडं स्वामींची मूर्ती नसेल, फक्त फोटो फ्रेमच असेल, तर तुम्ही फोटोला अत्तर लावून, चंदन लावून, अक्षदा वाहून सुद्धा ही पूजा करू शकतात. असं नाही की पंचामृताने अभिषेकच घालावा. माझ्याकडे स्वामींची मूर्ती आणि फ्रेम दोन्ही आहे, म्हणून मी स्वामींच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून नंतर पूजेला सुरुवात करते. आणि तुमच्याकडे सुद्धा मूर्ती असेल तर तुम्ही नक्कीच ही गोष्ट करा. जोपर्यंत तुम्ही स्वामींना पंचामृताने अभिषेक नाही घालणार तोपर्यंत गुरुचरित्र वाचायला सुरुवात करू नका किंवा स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करू नका. तर अशा पद्धतीने अगोदर जलाने, जल, नंतर पंचामृत आणि नंतर जल असा स्वामीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि नंतर स्वामींची मूर्ती पाटावर स्थानापन्न करून घ्यायची आहे. आता आपण स्वामींना चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे. नंतर त्यांच्यावर थोडंसं अक्षदा टाकायच्या आहेत. स्वामींना अक्षदा अर्पण करायच्या आहेत. अक्षदा म्हणजे तांदूळ, पिवळं फूल वाहून घ्यायचं आहे कुठलंही, किंवा जास्वंदाचं लाल फूल, कुठलंही फूल आपण वाहून घेऊ शकतो. पण स्वामींचं आवडतं पिवळं फूल भेटलं तर अगदी चांगलं. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना स्वामींचं आवडतं पिवळं चंदन लावायचं आहे. नंतर हार घालायचा आहे आणि अशी छोटीशी स्वामींची सेवा करायची आहे आपल्याला. अगदी काही वेगळं नाही आहे. तर अशी छोटीशी सेवा करून सुद्धा तुम्ही छान असं स्वामी समोर आपली इच्छा सांगू शकतो. आणि हे सर्व आपण केल्यानंतर, स्वामींची पूजा केल्याच्या नंतर, या गोष्टीतलं किंवा या पारायणातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पारायणाच्या पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. कारण कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्याला संकल्प सोडणं महत्त्वाचं असतं. तर संकल्प का सोडतात? तर आपल्याला मनात जर काही इच्छा असेल, कुठली गोष्ट जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल, किंवा तुमच्या जीवनात काही अडथळे असतील, ते अडथळे दूर व्हावं असं वाटत असतील, तर यासाठी आपल्याला स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे. आणि संकल्प कसा सोडायचा यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथे जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये समजेल की संकल्प कसा सोडावा, का सोडावा आणि कशा पद्धतीने सोडावा. संकल्प सोडण्यापूर्वी आपल्याला हातामध्ये जे पाणी आहे ते सोडण्यासाठी एक पात्र घ्यायचं आहे कुठलंही. आणि आपली जी मनातील इच्छा आहे ती स्वामींशी बोलून आणि स्वामींना शेवटी म्हणायचं की स्वामी, तुमची माझ्यावर अशीच कृपा असू द्या. तुमचा हात नेहमी माझ्या डोक्यावर असू द्या आणि माझ्या प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या ह्याच्यात माझ्यासोबत राहा आणि नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असं म्हणून स्वामींना नमस्कार करायचा आहे. आणि पूर्ण आपल्या हातातले फूल, गंध, अक्षदा, पाणी खाली ताटामध्ये सोडून द्यायचं आहे आणि परत स्वामींना नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प सोडून नंतर स्वामी चरित्राला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे. आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे. आणि या ग्रंथाला नमस्कार करून आपल्याला ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आणि हा ग्रंथ आहे 21 अध्यायाचं. तर तुम्हाला 7 दिवसाचं या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला चालू करायचं आहे पारायण 23 तारखेला आणि ह्याचा समाप्ती करायची आहे आपल्याला 29 तारखेला. म्हणून याच पद्धतीने आपल्याला दररोज एका दिवशी 3-3 करून 7 दिवस 21 अध्यायाचं पठण करून आपल्याला हे ग्रंथ वाचायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल किंवा काही ऑफिस वर्कमुळे काही प्रॉब्लेम किंवा मासिक धर्म वगैरे असेल तर अशांनी 3 दिवसाचं हे पारायण केलं तरीही चालतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो हा संकल्प सोडलेला आहे तो फक्त पहिल्याच दिवशी सोडायचा, दुसऱ्या दिवशी नाही. आणि ही जी आपण पूजा मांडलेली आहे दुसऱ्या दिवशी फक्त आपण, जर तुम्ही फोटो फ्रेम मांडली असेल तर फोटोलाच हळदी कुंकुम अक्षदा लावून किंवा चंदन लावून तुम्हाला पोथी वाचनाला किंवा ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे. पण जर तुमच्या पूजा मांडणीमध्ये जर तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवली असेल तर परत दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, स्वामींना स्नान घालायचं आहे आणि नंतर तुम्हाला ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने काहीसं 7 दिवस तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. हे पारायण केल्याने फक्त आपल्या मनाचीच नाही तर आपल्या जीवनाची सुद्धा खूप जास्त
शांती होते, आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात, समाधान, समृद्धी आणि आपल्या जीवनात आनंदही आनंद येतो आणि आपल्यावर स्वामींची खूप जास्त कृपा होते. म्हणून तुम्ही सुद्धा जर करायच्या तयारीत असाल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत एकदा का होईना पण श्री स्वामी समर्थ सारामृतचं ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. जसं की मी अगोदर सुद्धा तुम्हाला म्हटलं, हा जो काळ असतो तो काळ खूप प्रभावी आणि सक्रिय मानला जातो. म्हणून आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा स्वामींची आपल्यावर कृपा राहावी त्यासाठी ह्या श्री स्वामी समर्थांच्या सेवा नक्कीच केल्या पाहिजे. आणि मी अगोदर सुद्धा म्हणलं, गुरुपौर्णिमा ही गुरुसाठी कृतज्ञता करण्याचा दिवस आहे, गुरुसाठी कृतज्ञता दाखवण्याचा दिवस आहे. त्यामुळे सुद्धा आपण नक्कीच हे पारायण केलं पाहिजे. तर असं काहीच आपल्याला हे ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि पहिले दिवशी पण सेम वाचन झाल्यानंतर आपल्याला जपमाळ ओढायची आहे, जपमाळ करायची आहे, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि तो जप आपण 7, 9 किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला जप करायचा आहे. तर तुम्हाला जसं शक्य आहे, जसा वेळ भेटतो त्यानुसार आपण श्री स्वामी समर्थ नामाचा जप करू शकतो. हवं तर आपण एक वेळा 108 श्री स्वामी समर्थ जप होऊ शकतो, 108 मण्यांचा, म्हणून आपण एक वेळा जरी केलं तरी सुद्धा चालतं. की आपण दररोज करायचं, पण 7 दिवस ती माळ ओढायची आणि नंतर स्वामींना नमस्कार करायचा. आता वेळ आहे स्वामी आरतीची आणि दररोज आपल्याला श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे. तुम्ही काही जणांचं ऐकलंच असेल, आपल्यापेक्षा जास्त वयाने वगैरे असतील त्या स्वामी भक्तांचं, की कुठेही आणि कुठल्याही तुम्ही केंद्रात जा, जेव्हा आरती चालू असते तेव्हा सगळेच जण म्हणतात की आरतीला थांबा, आरतीला थांबलेलं पुण्य खूप जास्त. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ज्याच्या नशिबात असते त्यालाच स्वामींची आरती भेटते. म्हणून जर आपल्या नशिबात आहे की 7 दिवस आपण आपल्या घरी स्वामींची आरती करावी, तर तुम्ही सुद्धा नक्कीच स्वामींची आरती दररोज करायची आहे. तर अशा पद्धतीने 7 दिवस 7 दिवसामध्ये 21 अध्याय, म्हणजे एक दिवसामध्ये 3 अध्यायाचं पठण करायचं, स्वामींची पूजा करायची आणि दररोज स्वामींची आरती. अशा पद्धतीने आपल्याला हे श्री स्वामी समर्थ सारामृतचं पारायण करायचं आहे. तर येत्या गुरुपौर्णिमेला तुम्ही सुद्धा नक्कीच करा. तुमच्या मनात नोकरीविषयी, व्यवसायाविषयी किंवा मुलांच्या शिक्षणाविषयी काही काळजी असेल तर ती नक्कीच काळजी दूर होईल आणि तुम्हाला तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होईल. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. जर तुम्ही ही पूजा ब्रह्म मुहूर्तामध्ये सकाळी केलेली असेल आणि तुमच्या घरातले सगळेजण उठले नसेल तर तुम्हाला परत ही पूजा सायंकाळी वगैरे करायची, किंवा जर तुम्ही सगळे ऑफिसला, शाळेत वगैरे गेल्यानंतर केलं असेल तर परत घरच्यांसोबत आपल्याला ही आरती करायचीच आहे. घरी सगळे असताना आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. आणि जर तुम्ही इव्हिनिंगला पूजा केली तर मग फक्त एक वेळा, पण जर सकाळी केली तर 2 वेळा श्री स्वामी समर्थांची आपल्याला आरती करायची. घरातील सर्व सदस्यांना आरती द्यायची, आपण स्वामींची आरती घ्यायची. आणि आता वेळ आहे नैवेद्याची. तर बऱ्याच जणांना असं सुद्धा प्रश्न पडत असेल की स्वामींना नैवेद्य काय ठेवावा. स्वामींचं आवडतं फळ डाळिंब किंवा गूळ खोबरं, खडी साखर, ओलं खोबरं, तुम्ही असं किंवा दूध, साखर, असं कुठलाही स्वामींना नैवेद्य ठेवू शकतात. आणि आपण आता जसं की यावेळेस या व्रताची किंवा या ग्रंथाची सुरुवात पारायणाची गुरुवारी होत आहे, त्यामुळे गुरुवारचा उपवास येते. उपवासाच्या दिवशी आपण जे काही साबुदाणा वगैरे बनवत असतो तर तो ठेवला तरी सुद्धा चालतो. रात्री उपवास सोडते वेळी आपण जो काही गोड पदार्थ बनवतो तर ते स्वामींसाठी आपण नक्कीच ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची ही छोटीशी सेवा करायची आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी नक्कीच स्वामींची सेवा करा. आणि माझी ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. माझं सुद्धा यात काही चुकलं असेल तर ते सुद्धा सांगा, मी माझी चूक नक्कीच दुरुस्त करेल. आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी आणखी काही सेवा केल्या पाहिजे असे व्हिडिओ हवे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आणखी गुरुपौर्णिमेला कुठल्या सेवा करायला पाहिजे असे व्हिडिओ मिळतील माझ्या चॅनलमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नियमविषयी बोलले होते, तर कुठले नियम पाळले पाहिजे. तर आपण जोपर्यंत या ग्रंथाचं पठण करणार आहोत, पारायण करणार आहोत, तोपर्यंत घरात कोणी सुद्धा मांसाहार वगैरे करायचा नाही आहे, वाईट बोलायचं नाही, कोणाशी खोटं बोलायचं नाही.
आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही, अशा छोट्या मोठ्या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे. तर हे महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर शेअर करा.